लहानपणापासून संघर्षमय जीवन आणि स्वतःची अधुरी प्रेम कहाणी ते थेट जगभरातील नामांकित उद्योजक आणि समाजसेवक सुद्धा असे होते रतन टाटा सर। नमस्कार मंडळी, मी जितेंद्र फनाडे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा बनवतोय। तुम्हाला माहीतच असेल 9 ऑक्टोबर रोजी जो काळाने घात केला म्हणजेच आपले रतन टाटा सर यांचं जे निधन झालं, त्या निधनानंतर भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरात हलहल व्यक्त केली गेली आणि असा देवमाणूस आपल्याला सोडून गेला आणि असा देवमाणूस पुन्हा होणार नाही आणि पुन्हा होईल याची शाश्वती सुद्धा नाही आहे। तर अशा रतन टाटा सर यांच्याविषयी मी 2 शब्द बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर अशा देवमाणसाविषयी काहीतरी बोलावं आणि त्यांचा जीवन प्रवास कसा होता हे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून ही व्हिडिओ बनवतोय। अत्यंत प्रेमळ असं व्यक्तिमत्व म्हणजेच रतन टाटा सर होते आणि त्यांच्या जाण्यानंतर पूर्ण देशभरामध्ये एक दुःखाचं वातावरण तयार झालं आणि त्यांच्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास कसा होता। तर मित्रांनो, आपल्या रतन टाटा सर यांचा जन्म 18 डिसेंबर 1937 रोजी मुंबईमध्ये झाला आणि पुढे प्राथमिक शिक्षण सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये घेतलं आणि 1948ला त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला। तेव्हा ते अवघ्या 10 वर्षाचे होते। म्हणजे त्यांचं संघर्षमय बालपण गेलं आणि मग तिथून पुढे त्यांना आजीने संगोपन केलं त्यांच्या, कारण आजीनेच त्यांना दत्तक घेतलं आणि पुढचं शिक्षणाची जबाबदारी उचलली। आणि मग प्राथमिक शिक्षण मुंबईला घेतल्यानंतर ते पुढे अमेरिकेला शिक्षणासाठी गेले। तिथे कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि तेथे 10 वर्षाचं वास्तव्य त्यांचं होतं आणि तेथे असताना त्यांनी रेस्टॉरंटमध्ये टेबल पुसायचं सुद्धा काम केलं होतं। अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आणि एक काय बोलतात त्याला स्वाभिमानी व्यक्तिमत्व असं आपले रतन टाटा सर होते। तर अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा सर होते आणि त्यांचं तेच काम बघता JRD टाटा यांनी 1961 साली रतन टाटा यांना टाटा समूहामध्ये सामील होण्याचं निमंत्रण केलं आणि मग त्यांनी टाटा स्टीलपासून आपली सुरुवात केली रतन टाटा सरांनी आणि पुढे जाऊन टाटा समूहाचं नाव इतकं वर नेलं की आज जगभरात टाटा समूह प्रसिद्ध झालेलं आहे। तर लॉस एंजल्समध्ये असताना त्यांना एका मुलीवर प्रेम झालं होतं आणि तो काळ होता भारत चीन युद्धाचा। 1962 साली भारत चीन युद्ध जोरात चालू होतं आणि म्हणून तिच्या वडिलांनी इकडे येण्यासाठी नाकारलं होतं तिला। मग पुढे जाऊन तिने अमेरिकेत दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं आणि मग कुठेतरी रतन टाटा सर यांचं मन पण दुखावलं गेलं आणि पुढे त्यांना इकडे भारतात आल्यानंतर पण लग्नाच्या भरपूर मागण्या येत होत्या, पण त्यांनी लग्न नाही केलं कारण त्यांना व्यवसायामध्ये गुंतागुंत नको होती। त्यांनी बरेचदा विचार केला पण पुढे जाऊन त्यांनी लग्न नाही केलं आणि अशी होती त्यांची अधुरी प्रेम कहाणी। लहानपणापासून संघर्षमय जीवन आणि स्वतःची अधुरी प्रेम कहाणी ते थेट जगभरातील नामांकित उद्योजक आणि समाजसेवक सुद्धा असे होते रतन टाटा सर। तर मित्रांनो, स्वतःचं आयुष्य पणाला लावून त्यांनी टाटा समूहाचं इतकं नाव केलं की जगभरात आज टाटा कंपनी आपण प्रसिद्ध बघतोय। टाटा समूहाचं मिठापासून तर सोन्यापर्यंत असं प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटाची कंपनी झालेली आहे आणि हे सर्व श्रेय जातं आपल्या रतन टाटा सरांनाच। 1992 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि मग पुढे जाऊन ते 2016 ते 17 ते अंतरिम अध्यक्ष होते। तर मंडळी, अतिशय संघर्षमय असा जीवन प्रवास होता त्यांचा आणि तुम्ही बघितलं असेल लहानपणी त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट पण झाला आणि तरुणपणी त्यांची स्वतःची प्रेम कहाणी अधुरी राहिली। त्यानंतर त्यांनी स्वतः आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावून टाटा समूहाचं नाव इतकं वर नेलं की आज जगभरात टाटा कंपनी टॉपला आपल्याला दिसून येते आणि एवढं करत असताना त्यांनी स्वतः एक व्यक्तिमत्व म्हणून एक समाजसेवक सुद्धा काम केलं, कारण त्यांच्या एवढं दानधर्म हे करणारा या जगामध्ये कोणी दानशूर नाही आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपले रतन टाटा सर हे खूप दानशूर व्यक्ती होते। आपल्या कमाईच्या 60% भाग इतका ते दान करत असत, म्हणजे भारत देशासाठी त्यांनी खूप दान केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण सगळे हलहल व्यक्त करतोय, सगळीकडे दुःखाचं वातावरण तयार आहे। कारण असा व्यक्तिमत्व खरंच होऊ शकत नाही, असा देवमाणूस पुन्हा आपल्याला भेटूच शकत नाही। त्यांच्या जाण्याने जी पोकळी आता तयार झाली ती भरून निघेल की नाही याची आपल्याला आता गॅरंटी नाही आहे, शाश्वती नाही आहे। तर मित्रांनो, माणसांसाठी दानधर्म करणारा हा व्यक्तिमत्व तर होताच, पण प्राण्यांविषयी तितकाच लढा होता। म्हणजे कुत्र्यांविषयी असो, जे पण प्राणी असतील त्यांच्याविषयी त्यांना खूप जिव्हाळा होता। मित्रांनो, त्यांचा शेवटच्या काळामध्ये त्यांची एक घट्ट मैत्री झाली शांतनू नायडू या मुलाशी आणि तो त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयापेक्षा कमी असलेला मुलगा होता, अवघ्या 22 ते 25 वर्षाचा मुलगा। पण त्याच्याशी मैत्री कशी झाली ते तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, शांतनू नायडू हा मुलगा टाटा समूहामध्येच कामाला लागलेला असतो आणि एका दिवशी तो जेव्हा घरी जात असतो तेव्हा त्याला एक रस्त्यावर कुत्रा मेलेला दिसतो आणि त्याला बाजूला करण्यासाठी तो जातच असतो, तेवढ्यात एक कार त्याला कुत्र्याच्या अंगावरून जाताना दिसते आणि मग त्याला असं वाटतं की कदाचित यांच्या गळ्यामध्ये जर रिफ्लेक्टेड कव्हर टाकले किंवा जर रिफ्लेक्टेड कव्हर असता तर कदाचित याचा जीव वाचला असता आणि आपण जर रिफ्लेक्टेड कव्हर बनवले आणि अशा प्राण्यांच्या गळ्यामध्ये आपण टाकले तर खूप साऱ्या प्राण्यांचे जीव वाचतील। तर हे सगळं करण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक थोडासा प्रॉब्लेम येत असतो, तर त्यामुळे त्याला बाकीचे लोक सांगत असतात की तू रतन टाटा सरांना एकदा पत्र पाठव, ते तुला नक्की मदत करतील, कारण त्यांना प्राण्यांच्या विषयी खूप लढा आहे। तर एक दिवशी जेव्हा टाटा समूहामध्ये तो कामाला असतो ना तेव्हा त्यांची आणि रतन टाटा सरांची भेट होते
आणि रतन टाटा सरांना ते कळतं की असा उपक्रम राबवतोय म्हणून, आणि त्यांना ते खूप छान वाटतं, म्हणून ते त्याला सोबत घेतात आणि त्याला आर्थिक मदतही करतात. काही वर्षापूर्वी तो मुलगा बाहेर देशामध्ये शिकायला गेला आणि तिकडनं परत आल्यानंतर रतन टाटा सरांनी त्याला स्वतःहून कॉल करून असिस्टंट होशील का असं विचारलं, तर तो खुशीने त्यांचा असिस्टंट होण्यास तयार झाला. कारण त्याला सुद्धा माहीत होतं की रतन टाटा सर हा व्यक्तिमत्व असा आहे की आपण त्यांची सेवा केली तरी आपण धन्य झालो. आणि जो आपल्या रतन टाटा सरांचा शेवटचा काळ होता तो त्यांनी शांतनू नायडूसोबत घालवला आणि त्यांनी पण खूप सेवा केली सरांची. आणि आता आपण बघितलंच असेल, जेव्हा सरांचे रतन टाटा सर यांचं पार्थिव एका छोट्याशा गाडीमध्ये जेव्हा मागे येत होतं, तेव्हा पुढे 2 व्हीलर चालवत शांतनू नायडू पुढे होता आणि त्याच्याकडे बघताना असं दिसत होतं की तो स्वतःच बोलला की मला आता जी पोकळी निर्माण झाली मैत्रीची ती भरून कदाचित आता निघेल की नाही, म्हणजे तो काढण्याचा नक्की प्रयत्न करेल, की त्याच्या आयुष्यातला एक दीपस्तंभ म्हणजे हरपला. आणि असं तो बोलत होता आणि तो अक्षरशः रडत होता. तर सगळ्यांनी बघितलं असेल आपण शांतनू नायडूची आणि रतन टाटा सरांची एक मैत्री जमली होती. अतिशय सुंदर अशी मैत्रीचं एक ते उदाहरण आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रतन टाटा सर यांचा जीवन प्रवास कसा होता हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. आणि आपण या व्हिडिओमधून त्यांच्याकडून हे शिकलो की तुम्ही कितीही कोट्याधीश व्हा, तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, जर ती थोडीशी जरी दुसऱ्यासाठी उपयोगी नाही पडली तरी ती बिनकामाची संपत्ती राहते. आणि एक सर्वसाधारण माणूस म्हणून जगायला पाहिजे माणसाने. दुसऱ्याला मदत करणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि आपण हेच रतन टाटा सर यांच्याकडनं शिकलो. तर मित्रांनो, असा व्यक्तिमत्व खरंच पुन्हा होऊ शकत नाही आणि असा देवमाणूसही आपल्याला पुन्हा भेटू शकत नाही. तर असा देवमाणूस भेटेल याची आपल्याला शाश्वती सुद्धा नाही आहे, परंतु आता आपल्यातला एक देवमाणूस आपल्या देवाकडे गेलेला आहे. तर त्याच्यासाठी 2 मिनिटासाठी मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच प्रार्थना करतो.